गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळचं बघा 9 वाजलेले आहेत आणि माझं चाललं होतं काम. आत्यान बापू गेले होते सावडाय सकाळ त्यामुळे सगळं आवरत आणलं. व्हिडिओ काढायला पण उशीर झाला. कालवण शिजाय घातला. अजून भांडी घासायची ती. मग म्हणलं भांडी आता एकदाच घासावी तर एकदा कपडे धुवतं. कालवण लय आटलं नाही ना, नाही तर उगं खरट व्हायचं. बटाटं केलं. आता म्हणलं काय भाजी करावं काय. चला म्हणलं हाय बटाटं परदेशीने सीजन अन्नाला जायचं शाळेत तर काय करावं म्हणलं लवकर. आणि ती मुळा आणि ही तर काय पोरं खात नाही. आता म्हणलं वांगी करावं आणायची, शेवग्या शेंगा आणाय जायचं नाही बटाट्याची जाय घालून होईल. तर आत्या ते आल्या, धार काढले. बापू दूध घालायला गेलं. आत्या म्हणल्या तर मी लाटती चपाती आता धुणं टाकते. धुणं पण लय हाय डबल काय करायचं, डबलच झालंय तर काय. जाऊ दे आता धुणं धुवायचं आता पटापटा. आता ऊस तोडला तिला ठेवलाय आता. म्हणलं खाईन. इकडे तर दार उघडायचंय का? गरम होतंय गरम. पोरांसाठी चपात्या चालल्यात. दहीचं तर पातेले बघितलं का नाही हो? ओतलंय का? कुणाला खायचं असलं तर खाते. दही टाकायला दही केलंय घरची घरी मस्तपैकी. पण ते ही करावं लागेल आता. तिथं खराब नाही ना व्हायचं. वारस राहते मुंग्या. दुसरं काय ना, एकदा मुंग्या शिरल्या भाव वाटतं. काय हा हा ना. आता ते शाळेत नाही बिगार जात नाही दाना. आता त्याला जाईन ते चाललाच असं नव्हतं. आंघोळ केली म्हणलं येईन जेवायला. बापू किटली घेऊन गेले. डायरेक्ट रानातच गेलं काय तुम्ही काय माहिती. गेलं असतं डायरेक्ट रानातच. बापू येत नाही त्या माघारी. आता थोड्या वेळानेच येणार. बापूचं लय असतं बाया. बापू कपडे इस्त्रीला न्यायला घेऊन गेले ते. हा म्हणलं असतं इस्त्रीला कपडे टाकावं, दूध घालाव आणि रानात भगवान आम्हाला घेऊन जायचे. काहीतरी करायचं राहिले. भिजवायची वाटतं कोथमीर. ज्याची त्याची काम म्हणजे त्या उठलं की कामालाच लागतं. कोणी कोणाची वाट लगेच उठलं की आंघोळ्या करायच्या अशा नेटाला लागायचं. होय मग गरजच पडत नाही काम सांगायची. आपापली हाय ती रुचीच करीत राहायचं. उठलं की तीच काम. कुणाला म्हणायचंच नाही तू आमका केलं नाही, मी आमका केलं नाही, तशीच बसली मी अशीच बसली. आपापल्या नेटाने वाटून कामं दिलेली असते. म्हणजे भांडण नको तांडण नको. आपलं उठलं की कामाला. होय आपण उठलं की आपल्या स्वयंपाकाला लागायचं. रेसमाने उठलं की त्या गाईच्या मागं लागायचं. बापूने उठलं की त्या रानातल्याच्या मागं लागायचं. पोरांनी उठलं की शाळेच्या मागं लागायचं. गोठ्यांनी उठलं की आपल्या मोबाईलच्या मागं लागायचं. जे त्याची काम वाटून दिल्यात. होय अन्नाला करा नाही तर नका करू. नाही तर कुणाला पाणी द्यायचं नाही इसरून. कुणाच्या हाताखालीच करायचं नाही. कुणाला जोर आलाय कोणाच्या हाताखाली करायला. आम्ही कुणी आपापलं पाणी घ्यायचं. तिकडे करा आंघोळ्या नाही तर नका करू. जा घाला नका. तिकडे चुलीला इजान पडून द्या. तिकडं तुमचं पाणी गार होऊन द्या. आम्ही लय हजा करत नाही. आपापलं उरक कामाला मागं लागायचं. उठलं की आणि कोणाच्या हाताखाली करता आणि कवर करता. हा मग त्यांनी आपलं पाणी तापवायचं. कवा का मग दुपारा आंघोळ्या करून पण आपलं दुपारा तापव. कवा करून आंघोळ्या करावं ताण नाही लय. आपलं आपण काम बघायची. तपली ती तपल्या आंघोळ्या बघते. ती पोरांना बी आम्ही नाही कधी. तुम्ही आंघोळ्याच का केलं नाही त्या लगेच आंघोळ्या करा. त्या आम्ही पोरांना कवा आंघोळ्या घाली. तपली उरागते ती पण जाते ती पण शाळेत. ज्ञान उठती तपल्या ती उरागती पळती. अण्णा नेटाला लागतो शाळेच्या टायमाला उरकायला. म्हणून अण्णा तपला नेटाला लागतो. कुणाला सांगले भानगडच नाही आमच्यात. नाही तर तो खाली एक भाकर, मी खाली 2 भाकर, तो खाली 1 भाकर, मी खाली 2 भाकर. सारखी चालूच. कशाला उठले कामाला लागल्यावर काय होत नाही. आता कोणाचं भांडण नको तांडण नको काय. राखलं की मग आल्यावर तू करते. पण त्यातलं नाही ज्याला नाही खेचन त्यांनी मग तसं ठेवायचं. करायचं जी हाताला लागन ती काम करत राहायचं पटापटा. काय करायचं ऊन वाढलंय. उन्हाचं परत काम करू वाटत नाही म्हणून आपलं उरकायचं सकाळ
हम्म. परत आपलं एकदा सांडगं गाडीत बसलं की बसलं लिंबाच्या झाडाखाली उन्हात हिंडायचं कामच करा